Hello students. In last video, we studied classification of elements, Dobereiner's triads and Newland's law of octaves. Today, we will see Mendeleev's periodic table. विद्यार्थी मित्रांनो, मागील व्हिडिओमध्ये आपण मूलद्रव्यांचे वर्गीकरण, डोबेरायनरची त्रिके आणि न्यूलँडचा अष्टकाचा नियम यांचा अभ्यास केला. आज आपण मेंडेलीवची आवर्त सारणी पाहणार आहोत. After the rejection of Newland's law of octaves, many scientists continued their research for the classification of elements. जेव्हा न्यूलँड्सच्या अष्टकांच्या नियमामध्ये त्रुटी सापडल्या, याचाच अर्थ त्रुटी सापडल्या की ते फेटाळलं जातं आणि त्यानंतर इतर शास्त्रज्ञांनी आपलं संशोधन मूलद्रव्यांच्या वर्गीकरणासाठी आपलं संशोधन पुढे चालू ठेवलं होतं. They searched for a pattern that correlated the properties of elements with their atomic masses. पण शास्त्रज्ञांनी त्यांचं जे संशोधन ठेवलं होतं त्याचा बेस काय होता, त्याचा पाया काय होता, तर ते मूलद्रव्यांचे गुणधर्म आणि मूलद्रव्यांचं अणुवस्तुमान यांचाच संबंध जोडून त्यांचं संशोधन पुढे करत होते. The main credit for classifying elements goes to the scientist Dmitry Mendeleev, who is Russian scientist. हे जे काही मूलद्रव्यांचं क्लासिफिकेशन नंतर झालेलं आहे याचं सगळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये जे काही श्रेय आहे हे श्रेय रशियन शास्त्रज्ञ दिमित्री मेंडेलीव यांना जातं. He developed the periodic table of elements during the period 1869 to 1872. 1869 ते 1872 या कालावधीमध्ये त्यांनी हे आवर्ती सारणी तयार केलेली आहे. When he started his work, 63 elements were known. जेव्हा त्यांनी त्यांचं काम करायला सुरुवात केली त्यावेळेला 63 मूलद्रव्ये ही अस्तित्वात होती. For classification, he examined the relationship between the atomic masses of elements and their physical and chemical properties. मेंडेलीवनी पण काय केलेलं आहे तर त्यांनी मूलद्रव्यांचं अणुवस्तुमान आणि मूलद्रव्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म यांच्यामधलं संबंध शोधून काढलेलं आहे, त्याचं निरीक्षण केलेलं आहे. त्या आधारे त्यांनी मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलेलं आहे. Among all chemical properties, he concentrated on the compounds formed by elements with oxygen and hydrogen. तुम्हाला माहीतच आहे, तुम्ही आता पण शिकत आलेला आहात की मूलद्रव्यांना वेगवेगळ्या केमिकल प्रॉपर्टीज रासायनिक गुणधर्म आहेत. मेंडेलीवने यामधल्या गुणधर्मापैकी ऑक्सिजन आणि हायड्रोजन या मूलद्रव्याबरोबर संयोग पावण्याची त्यांची जी क्षमता आहे यावर जास्त भर दिलेला आहे, यावर त्याचं लक्ष केंद्रित केलेलं आहे. व्हाय कॉन्सन्ट्रेटेड ऑन दिस प्रॉपर्टी, त्याने याच गुणधर्मावर का बरं लक्ष केंद्रित केलं असेल? बिकॉज हायड्रोजन अँड ऑक्सिजन आर व्हेरी रिॲक्टिव्ह अँड फॉर्म कंपाऊंड्स विथ मोस्ट एलिमेंट्स. कारण ह्याचं सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर हायड्रोजन आणि ऑक्सिजन ही दोन मूलद्रव्य अतिशय अभिक्रियाशील अशी मूलद्रव्ये आहेत आणि जी काही मूलद्रव्ये अस्तित्वात होती त्या मूलद्रव्यांबरोबर त्यांचा संयोग होऊन विविध संयुग तयार करण्याची कपॅसिटी क्षमता या मूलद्रव्यांमध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन या मूलद्रव्यांमध्ये होती आणि म्हणूनच मेंडेलीवनं काय केलं होतं या गुणधर्मावर जास्त लक्ष केंद्रित केलं होतं. Hence, for classification, he considered molecular formulae of hydrides and oxides of the elements. मग हा गुणधर्म म्हणजे नेमकं यातलं काय घेतलं होतं त्याने तर त्याने हे जे काही हायड्राइड्स आणि ऑक्साइड्स तयार होत आहेत, हे जे काही संयुग तयार होत आहेत या संयुगाची रेणुसूत्र त्याने घेतली होती. ही रेणुसूत्र लक्षात घेतली म्हणजे केमिकल प्रॉपर्टीजमध्ये त्यानं फक्त काय केलेलं आहे की हायड्राइड्स आणि ऑक्साइड्स ही जी काही संयुग तयार होतात या संयुगाचे रेणुसूत्र. Along with this chemical property, he considered some physical properties.
ह्या काही रासायनिक गुणधर्म होते. या रासायनिक गुणधर्माबरोबरच त्याने काही भौतिक गुणधर्मसुद्धा लक्षात घेतले होते. व्हिच आर दीज फिजिकल प्रॉपर्टीज? सच ॲज मेल्टिंग पॉइंट्स, बॉइलिंग पॉइंट्स अँड डेन्सिटीज ऑफ इलेमेंट्स ॲज वेल ॲज देअर हायड्राइड्स अँड ऑक्साइड्स. त्याने हे जी काही मूलद्रव्ये होती यांचे मेल्टिंग पॉइंट म्हणजेच द्रवणांक, बॉइलिंग पॉइंट म्हणजेच उत्कलनांक आणि डेन्सिटी म्हणजेच त्यांची घनता, हे जे काही भौतिक गुणधर्म त्यांचे आहेत, हे भौतिक गुणधर्म फक्त मूलद्रव्यांचेच नाहीत, तर मूलद्रव्यांपासून तयार होणारी जी काही हायड्राइड्स आणि ऑक्साइड्स ही जी काही संयुग आहेत, या संयुगाचे सुद्धा हे गुणधर्म त्याने लक्षात घेतले होते. आणि या सगळ्याच्या आधारावरती त्याने मूलद्रव्यांचं वर्गीकरण केलं होतं. बट ॲक्च्युअली वर्किंग हाऊ? त्यानं नेमकं काय केलं होतं यामध्ये? प्रत्यक्ष क्रिया करत असताना काय करावं लागलं होतं त्याला? ही टूक 63 कार्ड्स अँड ऑन ईच कार्ड ही रोट डाऊन द प्रॉपर्टीज ऑफ वन इलेमेंट. त्याने एक 63 अशी कार्ड घेतली होती, कारण त्यावेळेला मूलद्रव्य अस्तित्वात किती होती? 63. म्हणून त्याने 63 कार्ड घेतली आणि प्रत्येक कार्डवरती एका एका मूलद्रव्याचे सगळे गुणधर्म लिहिले होते. Then he sorted these cards considering similar properties and pinned the cards together on a wall. त्यानंतर त्यानं काय केलं की जी मूलद्रव्य सारखे गुणधर्म दाखवत आहेत, म्हणजे ज्या कार्डवरती सारखे गुणधर्म दिसत आहेत, ते कार्ड्स त्याने उचलले आणि एक गठ्ठा त्याचा केला आणि ते जमिनीवरती ठेवले. असे वेगवेगळे गठ्ठे त्याचे तयार झालेले होते. ही ऑब्झर्व द मोस्ट ऑफ द इलेमेंट गॉट प्लेस इन अ पिरियॉडिक टेबल. आणि मग त्याच्यानंतर असं लक्षात आलं की जवळजवळ सगळ्याच मूलद्रव्यांना या पिरियॉडिक टेबलमध्ये, या आवर्त सारणीमध्ये जागा मिळालेली होती. अँड देन ही अरेंज्ड देम इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. आणि त्यानंतर त्यानं काय केलं होतं, हे जे काही गठ्ठे तयार झालेले होते, या गठ्ठ्यामध्ये असलेल्या मूलद्रव्यांची पुन्हा त्यांच्या अणुवस्तुमानाच्या चढत्या क्रमाने मांडणी केली आणि त्यांना एकाखाली एक उभं केलेलं आहे. तुम्हाला इथं आकृतीमध्ये दिसते हायड्रोजन, लिथियम, सोडियम, पोटॅशियम हे असे उभे त्याने कॉलम केलेले आहेत. ह्या मूलद्रव्यांचे वस्तुमान जे आहे ते चढत्या क्रमाने लावलेले आहे आणि यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म मात्र सारखे आहेत. आफ्टर अरेंजिंग द इलेमेंट्स ही फाउंड दॅट elements with similar physical and chemical properties repeat after a definite interval. त्यानं जेव्हा ही अशी मांडणी केली होती तेव्हा त्याला असं आढळून आलं की ठराविक कालावधीनंतर, ठराविक अवधीनंतर भौतिक आणि रासायनिक गुणधर्म असलेली मूलद्रव्ये पुन्हा पुन्हा येतात. त्यांचं आवृत्ती होते, पुनरावृत्ती होते पुन्हा पुन्हा. म्हणजेच हायड्रोजन नंतर तुम्हाला लिथियम दिसते, लिथियम नंतर सोडियम दिसतं. ह्यांचे भौतिक आणि रासायनिक गुणधर्म सारखे आहेत आणि ही मूलद्रव्ये काही ठराविक कालावधीनंतर पुन्हा येत आहेत. म्हणजे ठराविक कालावधीनंतर त्यांची पुन्हा पुनरावृत्ती होत आहे. ऑन दिस बेसिस मेंडेलिव्ह फॉर्म्युलेटेड अ पिरियॉडिक लॉ विच स्टेट्स दॅट. याच आधारावरती मेंडेलिव्हने आवर्ताचा एक नियम सांगितलेला आहे. तो नियम काय आहे? प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. बघा पुन्हा एकदा मी सांगते, प्रॉपर्टीज ऑफ इलेमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन ऑफ देअर ॲटॉमिक मासेस. मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवृत्तीफल असतात. बघा, मूलद्रव्यांचे गुणधर्म हे त्यांच्या अणुवस्तुमानांचे आवृत्तीफल असतात. म्हणजेच काय आहे, तर मूलद्रव्यांचे गुणधर्म जर का अणुवस्तुमानाच्या नुसार त्यांची जर का मांडणी केली तर ते पुन्हा पुन्हा गुणधर्म हे पुन्हा पुन्हा रिपीट होत आहेत. तेच गुणधर्म पुन्हा पुढचे इलेमेंट्स दाखवत आहेत, पुढचे मूलद्रव्य दाखवत आहेत आणि हे त्यानं सांगितलेलं आहे. This is the latest Mendeleev's periodic table. In your textbook, this is the raw diagram or firstly written periodic table given. तुमच्या पुस्तकामध्ये जो दिलेला आहे तो कच्चा आराखडा किंवा त्यानं सुरुवातीला सगळ्यात पहिल्यांदा जे पिरियॉडिक टेबल काढलेलं आहे ते दिलेलं आहे. आणि हे जे तुमच्या समोर आत्ता आहे हे लेटेस्ट मॉडिफाईड केलेलं आहे, त्याची रचना पुन्हा केलेली आहे. जसं तुम्ही अभ्यास करत असताना पहिल्यांदा एक ठराविक साचा काढता, नंतर मग तुम्ही काय करता त्यानुसार अभ्यास करता किंवा एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्ही पहिल्यांदा कच्च्या रूपात, पॉईंटच्या रूपात करता आणि नंतर त्याला अंतिम रूप देत असता. तशा पद्धतीने झालेलं आहे. तुमच्या पुस्तकात जो दिलेला आहे ते टेबल ते कच्चा आराखडा असल्यासारखं आहे आणि इथं ते तुम्हाला दिसतंय ते मात्र काय त्याचं नवीन रूपांतर झालेलं आहे. The vertical columns in the Mendeleev's periodic table are called groups.
ह्या टेबलमध्ये जे काही उभे स्तंभ आहेत, या स्तंभांना काय म्हटलं जातं? ग्रुप्स म्हणजेच गण म्हटलं जातं. म्हणजे 1, 2, 3, 4 रोमनमध्ये लिहिलेले आहेत. 1, 2, 3, 4 ते 8 पर्यंत. एकूण 8 गण आहेत. अँड द हॉरिझॉन्टल लाईन्स आर कॉल्ड पिरियड्स. आणि हे जे काही हॉरिझॉन्टल आहेत, आडवे जे काय आहेत, याला काय म्हटलं जातं? तर आवर्त. इंग्लिशमध्ये त्याला आपण पिरियड म्हणतो आणि मराठीमध्ये आवर्त म्हटलं जातं. आणि असे एकूण 7 आवर्त आहेत. इन मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल देअर आर 8 ग्रुप्स अँड 7 पिरियड्स. 8 गण आणि 7 आवर्त आहेत. अशा प्रकारे मेंडेलिव्हच्या आवर्त सारणीची मांडणी होते. तुमच्या पुस्तकामध्ये असलेलं सुद्धा मी पिक्चर दिलेलं आहे. दोन्हीचं तुम्हाला कंपॅरिझन करायचं आहे. दोन्हीचं कंपॅरिझन करा. दोन्हीमध्ये काहीतरी फरक दिसतोय. तुमच्या मनामध्ये जे काही प्रश्न निर्माण होत आहेत, ते कमेंट बॉक्समध्ये टाकायचे आहेत. आणि या मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलवरती असलेले मेरिट्स आणि डेमेरिट्स आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया. त्याचबरोबर तुमच्या मनातील ज्या काही शंका असतील, जे प्रश्न उद्भवणार आहेत, त्याचंही निरसन आपण पुढच्या व्हिडिओमध्ये करूया. थँक यू फ्रेंड्स.